नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. आपलं कोर्सचं जे टायटल आहे ते आहे एंटायर इंग्लिश ग्रामर आणि आपण ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस अंडर लेसन नंबर 10 इथे आज डिस्कस करणार आहोत, ज्याचं टायटल आहे ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द फ्युचर परफेक्ट टेन्स. म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये जे काय सेंटेन्सेस असतील त्याचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करताना कुठल्या पद्धतीनं आपल्याला स्टेप्स फॉलो करायचे आहेत आणि त्याचे वेगवेगळे सेंटेन्स पॅटर्न कुठले असतात ते इथे आपण डिस्कस करणार आहोत. तर सुरुवात करूया लेसन नंबर 10 ला. व्हॉट इज टू कव्हर इन दिस सेशन? या सेशन मध्ये आपल्याला काय कव्हर करायचं आहे? पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इन फ्युचर परफेक्ट टेन्स. आता हे खाली दिलेले जे वाक्य आहेत म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये पॉझिटिव्ह म्हणजेच अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल ज्याला सकारात्मक म्हणतो. निगेटिव्ह म्हणजे ज्याला आपण नकारात्मक वाक्य असेल त्याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं. आता इंट्रॉगेटिव्ह मध्ये परत मी काय केलेलं आहे इथे 4 प्रकार घेतले. हे घेतले पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह, निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह, डब्ल्यूएच टाईप पॉझिटिव्ह म्हणजे डब्ल्यूएच टाईप वर्ड्स जर यूज केले तर ते इंट्रॉगेटिव्ह जे आहे पॉझिटिव्ह त्याचं कशा पद्धतीनं करायचं आणि डब्ल्यूएच टाईप निगेटिव्ह याचं कसं करायचं आहे ते आपण बघणार आहोत. द पॅसिव्ह व्हॉइस ऑफ असर्टिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच काय पॉझिटिव्ह और अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्सेसचा आपण इथे बघणार आहोत की ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कुठल्या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. इथे जे स्क्रीनवरती दिसतंय पॅसिव्ह व्हॉइस ऑफ पॉझिटिव्ह सेंटेन्सेस ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स. इथे जे टेबल दिलेलं आहे यामध्ये फर्स्ट जो कॉलम आहे आणि सेकंड कॉलम. फर्स्ट कॉलम मध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य कसं असेल आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य कसं असेल हे इथे आपल्याला बघायचंय. तर यामध्ये काय केलेलं आहे की हे स्ट्रक्चर अगोदर समजून घेऊ की आपण ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कुठल्या पद्धतीनं सेंटेन्स तयार करता येतं. सब्जेक्ट शॉल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच काय सुरुवातीला सब्जेक्ट येईल, त्यानंतर शॉल ऑर विल, त्यानंतर हॅव, त्यानंतर V3, त्यानंतर ऑब्जेक्ट आणि फुल स्टॉप. आता याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर करताना आपला ऍक्टिव्ह मधला जो ऑब्जेक्ट आहे त्याचं करायचं आपल्याला न्यू सब्जेक्ट. शॉल ऑब्लिक विल पैकी कुठलं तरी एक वर्ब घ्यायचं आहे हेल्पिंग वर्ब ऍज पर न्यू सब्जेक्ट. त्यानंतर हॅव जसंच्या तसं घ्यायचंय, त्यानंतर बीन घ्यायचंय आणि आपल्याला V3 ला V3 म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घ्यायचा आहे पास्ट पार्टिसिपल आणि त्यानंतर बाय आणि हा जो सब्जेक्ट आहे इथला याचं करायचं आहे आपल्याला न्यू ऑब्जेक्ट. आता एक्झाम्पल थ्रू आपण समजावून घेऊया. बघा, शी विल हॅव रिटर्न हर नॉवेल बाय द एंड ऑफ दिस इयर. आता यामध्ये जे दिलेलं आहे शी झालेला आहे सब्जेक्ट, विल घेतलंय, शी असल्यामुळे तिथे विल घेतलंय, त्यानंतर हॅव घ्यायचंय, रिटर्न झालं V3, हर नॉवेल जे आहे हे झालं ऑब्जेक्ट, बाय द एंड ऑफ दिस इयर इथे हे टाइम दाखवते लक्षात घ्या कुठल्या वेळेला. तर तुम्ही म्हणाल हे ऑलरेडी बाय आलं इथे याचा अर्थ हे पॅसिव्ह मध्ये आहे का? नाही, हे ऍक्टिव्ह मध्येच आहे. तर याचं पॅसिव्ह करताना काय करायचंय आपण काय करतो या ऑब्जेक्टचा न्यू सब्जेक्ट करतो. हर नॉवेल विल हॅव बीन. हे बघा हर नॉवेल विल हॅव बीन V3 रिटर्न बाय द एंड ऑफ दिस इयर बाय हर. आता 2 वेळेस बाय दिसते बघा, हे आलं तुमचं बाय हर इथलं. आता या शीचं इथे काय झालं हर. त्यानंतर सेकंड बघा, द इंजिनियर्स विल हॅव डिझाईन द न्यू मेट्रो लाईन बाय नेक्स्ट मंथ. तर यामध्ये द इंजिनियर सब्जेक्ट विल झालं हेल्पिंग वर्ब विल हॅव, त्यानंतर डिझाईन V3 द न्यू मेट्रो लाईन हे जे आहे हे आहे ऑब्जेक्ट. परत वरच्या वाक्यासारखं इथं बाय नेक्स्ट मंथ आलं. बाय इथे आपल्याला टाइम फॅक्टर दाखवते कुठल्या वेळेला, टाइम प्रिपोजिशन म्हणून काम करत आहे. आता इथे द न्यू मेट्रो लाईन इथे सब्जेक्ट घ्यायचा आहे, इथला ऑब्जेक्ट इकडचा सब्जेक्ट पॅसिव्ह मधला. द न्यू मेट्रो लाईन विल हॅव बीन डिझाईन बाय नेक्स्ट मंथ बाय द इंजिनियर्स. नेक्स्ट सेंटेन्स देखील तसंच घेतलंय बघा, दे विल हॅव डिस्कवर्ड अ न्यू प्लॅनेट बाय द नेक्स्ट डिकेड. दे झालं सब्जेक्ट, विल हॅव हेल्पिंग वर्ब, डिस्कवर्ड V3, अ न्यू प्लॅनेट, ऑब्जेक्ट बाय द नेक्स्ट डिकेड, टाइम फॅक्टर दाखवतो बाय द नेक्स्ट डिकेड. डिकेड म्हणजे काय? अ डिकेड मीन्स पिरियड ऑफ 10 इयर्स. आता अ न्यू प्लॅनेट इथे घेतला आपण न्यू सब्जेक्ट म्हणून.
A new planet will have been discovered by the next decade by them. आता आपण बघणार आहोत नेक्स्ट काय आहे. पॅसिव्ह व्हॉइस ऑफ निगेटिव्ह सेंटेन्सेस, ऍक्टिव्ह स्ट्रक्चर, पॅसिव्ह स्ट्रक्चर. परत त्याच पद्धतीने आता यामध्ये काय केलंय, हे जे पॉझिटिव्ह आहे त्यामध्ये शॉल ऑब्लिक विल नंतर नॉट टाकलं की ते निगेटिव्ह होतं. आता बघा इथं सब्जेक्ट आलाय, इथे आलाय शॉल ऑब्लिक विल, नॉट घ्यायचंय, हॅव घ्यायचंय, V3 आणि ऑब्जेक्ट, हे झालं ऍक्टिव्ह स्ट्रक्चर. आता याचं पॅसिव्ह करताना न्यू सब्जेक्ट म्हणजे कुठला, इथला ऑब्जेक्ट न्यू सब्जेक्ट होतो पॅसिव्ह मध्ये. शॉल ऑब्लिक विल पैकी एक हेल्पिंग वर्ब घ्यायचंय, नॉट घ्यायचंय, हॅव बीन घ्यायचंय, हॅव नंतर इकडे बीन येतं याच्यामध्ये परफेक्ट मध्ये, V3 घ्यायचं इथलं आणि बाय घेऊन हा जो सब्जेक्ट आहे ज्याला मी आता सर्कल केलंय त्याचा इथे न्यू ऑब्जेक्ट करायचा आहे. एक्झाम्पल्स थ्रू आपण समजून घेऊया. शी विल नॉट हॅव सबमिटेड द प्रपोजल बिफोर द डेडलाईन. आता इथे शी जे झालंय सब्जेक्ट, विल नॉट हॅव याला आपण हेल्पिंग वर्बचा पार्ट टाकूया सगळ्याच जे, आणि त्यानंतर सबमिटेड V3 आणि ऑब्जेक्ट आहे द प्रपोजल आणि बिफोर द डेडलाईन परत टाइम फॅक्टर इथे सांगताय. द प्रपोजल विल नॉट हॅव बीन सबमिटेड बिफोर द डेडलाईन बाय हर. आता इथला जो द प्रपोजल ऑब्जेक्ट आहे इकडे सब्जेक्ट झाला, विल नॉट हॅव बीन सबमिटेड बिफोर द डेडलाईन बाय. सेकंड बघा, द वर्कर्स will not have repaired the road before the rains arrive. आता the workers झालं subject, will not have helping verb, repaired V3, the road object before the rains arrive हा नेक्स्ट पार्ट आहे. आपल्याला फक्त पहिल्या पार्टच काय करणं आहे, पॅसिव्ह करायचं आणि तो बाकीचा तसाच समोर इकडे रिपेअर नंतर ठेवायचं. आता द रोड इथे मी सांगितलं ऑब्जेक्ट आहे. द रोड विल नॉट हॅव बीन रिपेअर्ड बिफोर द रेन्स अराइव्ह बाय द वर्कर्स. त्यानंतर आय विल नॉट हॅव फिनिश्ड प्रिपेअरिंग फॉर द एक्झाम बाय टुमॉरो. आय झालं सब्जेक्ट, विल नॉट हॅव हेल्पिंग वर्ब, फिनिश्ड V3, प्रिपेअरिंग जे आहे प्रिपेअरिंग, आय विल हॅव फिनिश्ड प्रिपेअरिंग. इथे आता तुम्ही म्हणाल इथे काय V1 प्लस ING चं पार्ट आहे, पण इथे लक्षात घ्या हे वर्ब नाही, इथलं वर्ब हे आहे फिनिश्ड, प्रिपेअरिंग फॉर द एक्झाम बाय टुमॉरो. द एक्झाम प्रिपरेशन, हा इथे बरं फिनिश द एक्झाम, ओके याला इथे काय करूया, द एक्झाम प्रिपरेशन असं आपण करूया. द एक्झाम प्रिपरेशन टायपिंग मध्ये झालं असेल. द एक्झाम प्रिपरेशन विल नॉट हॅव बीन फिनिश्ड बाय टुमॉरो बाय मी. तर या पद्धतीने आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस फ्युचर परफेक्ट टेन्सचे कसे करायचे ते आपण इथे बघितलं. आता आपण इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेसचे आपल्याला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं ते बघूया. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह मग सगळेच आपण एका स्क्रीनवरती घेतलेले आहेत. पहिलं बघा, शॉल ऑब्लिक विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, त्याचं करताना असं होतं. शॉल ऑब्लिक विल प्लस न्यू सब्जेक्ट, तर या ऑब्जेक्टचा न्यू सब्जेक्ट, हॅव बीन V3 प्लस इथे घ्यायचंय तुम्हाला काय बाय आणि त्यानंतर न्यू ऑब्जेक्ट. सगळ्या ठिकाणी इथे जे आहे बघा इथे बाय घेतोय बघा, इथे सगळ्या ठिकाणी इथे बाय टाईप करायचं राहिलं, इथे बाय लक्षात घ्या सगळ्यांनी. न्यू ऑब्जेक्ट जो आहे त्याच्या अगोदर इथे बाय आहे. हे सगळे स्ट्रक्चर आहे तुमचे कशाचे, इंट्रॉगेटिव्हचे. आता त्याचे काही एक्झाम्पल्स मी इथे दिलेले, चेंजेस सेम आहेत लक्षात घ्या. आता जर पॉझिटिव्ह कळालं तर निगेटिव्ह मधलं इथं नॉट टाकलं की झालं आणि तसेच चेंजेस आहेत. आता यामधलं पहिलं कळालं पॉझिटिव्ह, त्याच्या अगोदर WH टाईप वर्ड ठेवायचा, जसंच्या तसं स्ट्रक्चर यूज करायचंय, झालं. यामध्ये WH टाईप वर्ड इथनं घ्यायचं आहे, त्याच पद्धतीने चेंजेस करत न्यायचे, V3 प्लस बाय प्लस न्यू ऑब्जेक्ट. इथे देखील तसंच करायचंय. आता इथे जे निगेटिव्ह केलंय, हे जे निगेटिव्ह 2 नंबरचं ज्याला हायलाइट करतो बघा मी, हे याच्या अगोदर WH टाईप वर्ड ठेवला की झालं याचं हे स्ट्रक्चर बघा, आणि त्याचं पॅसिव्ह व्हॉइस या पद्धतीनं. सगळ्या ठिकाणी बाय आहे हे सगळ्यांनी समजावून घ्या. विल यू हॅव कम्प्लिटेड द टास्क बाय नून. आता विल झालं तुमचं हेल्पिंग वर्ब, हॅव देखील त्यातच येतं. यू झालं सब्जेक्ट, कम्प्लिटेड V3, द टास्क ऑब्जेक्ट बाय नून दॅट इज टाइम फॅक्टर. विल द टास्क हॅव बीन कम्प्लिटेड बाय नून बाय यू. त्यानंतर विल शी नॉट हॅव पेंटेड द वॉल, हे निगेटिव्ह आहे. पहिलं घेतलं पॉझिटिव्ह, पहिल्या याचं हे बघा इकडनं लक्षात येईल तुमच्या. त्यानंतर सेकंडचं हे घेतलं आपण, हे जे हायलाइट केलं मी सेकंड,
त्याचं एक्झाम्पल विल शी नॉट हॅव पेंटेड द वॉल. विल द वॉल नॉट हॅव बीन पेंटेड बाय हर. वाय विल यू हॅव इन्व्हायटेड हिम बाय इव्हनिंग. वाय विल ही हॅव बीन इन्व्हायटेड बाय इव्हनिंग बाय यू. एक लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल की ते सर ही नंतर हॅव आलं. ऍक्च्युअल मध्ये आपल्याला विल कन्सिडर करायचं इथे, हे लक्षात घ्या. हे स्ट्रक्चर्स मी एका स्क्रीनवरती मुद्दाम घेतले जेणेकरून एकाच वेळेस तुम्हाला सगळे स्ट्रक्चर समजावेत इंट्रॉगेटिव्हचे. आणि काही एक्झाम्पल्स आहेत बघा. विल शी हॅव फिनिश द रिपोर्ट बाय टुमॉरो. हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट, हेल्पिंग वर्बचाच पार्ट आहे. V3 द रिपोर्ट ऑब्जेक्ट, बाय टुमॉरो टाइम फॅक्टर. विल द रिपोर्ट, हा रिपोर्ट दिसतंय इकडे गेल्यावर सब्जेक्ट होतो. विल द रिपोर्ट हॅव बीन फिनिश बाय टुमॉरो बाय हर. Will they have painted the house before summer? Will the house have been painted before summer by them? Will he not have completed the project by next week? Will the project not have been completed by next week by them? आता यामध्ये तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल, बऱ्याच ठिकाणी बाय फॅक्टर आलाय कशामध्ये, ऍक्टिव्ह व्हॉइसच्या याच्यामध्ये. त्यामुळे सेंटेन्स स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार चेंज करता येणं देखील गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ सेशन मध्ये आपण ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स बघितलेला आहे आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. सगळे इंटरडिपेंडंट आहे आणि व्यवस्थित स्टडी करा. याचा टेस्ट सिरीज तुम्ही जर लावलं तर तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये यावरती एक्झाम्स मध्ये कसे क्वेश्चन्स विचारले जातात हे लक्षात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.